शिरूर शहरात शनिवार दिनांक 25 रोजी भर रस्त्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली। आई होण्याच्या वेदना सहन करत एक गरीब महिला रुग्णालयाच्या दारात नाही तर थेट रस्त्यावरच बसली आणि तिथेच आपल्या बाळाला जन्म दिला। ही घटना आहे आपल्या आरोग्य व्यवस्थेवर थेट प्रश्न उपस्थित करणारी। प्रसूती वेदना असह्य झाल्यानंतर कोणतीही मदत न मिळाल्याने ही महिला रस्त्यावरच बसली। आजूबाजूच्या काही संवेदनशील महिलांनी आणि एका डॉक्टरांनी प्रसंग सावधान राखत धाव घेतली आणि त्या रस्त्यावरच सुरू झाला जीवन मृत्यूचा संघर्ष। क्षणभर तर काळच थांबला, कारण जन्मानंतर बाळाने कुठलीही हालचाल केली नाही। बाळ श्वासही घेत नव्हतं। वातावरणात तणाव, डोळ्यात भीती आणि मनात एकच प्रार्थना। मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी त्या नवजात बाळाने अखेर श्वास घेतला आणि तेथेच उपस्थित प्रत्येकाने सुटकेचा निश्वास टाकला। या सगळ्या प्रसंगात आईच्या हातात नवजात बाळ आणि शेजारी बसलेला तिचा हतबल पती, हे दृश्य अक्षरशः मन हिलावून टाकणारं होतं। पण या घटनेमागचं वास्तव अधिक वेदनाशील आहे। स्थानिकांच्या मते खासगी रुग्णालयाकडून घेण्यात जाणाऱ्या अजावी शुल्कामुळे गरीब कुटुंबियाला उपचार मिळणं कठीण झालं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून या कुटुंबावर ही वेळ ओढवली। घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते आणि डॉक्टरांनी मदतीचा हात दिला, मात्र प्रश्न अजूनही तसाच आहे। गरजू नागरिकांना वेळेवर आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा मिळणार तरी कधी? ही घटना केवळ एक प्रसंग नाही तर व्यवस्थेला विचार करायला भाग पाडणारा आरसा आहे। रोजच्या नेहमीप्रमाणे ओपीडीला बसले होते। ओपीडीला सुरुवातच केली होती तेवढ्यात मला पत्रकार बंधू दरेकर साहेब यांचा फोन आला की आपल्या इथे निर्माण प्लाझा इथे एका महिलेची रस्त्यावरती डिलिव्हरी झालेली आहे, मॅडम तुम्ही अर्जंट या। मी आहे तशी पटकन त्या ठिकाणी पोहोचले। अगदी अर्धा ते 1 मिनिट मला लागला असेल माझ्या हॉस्पिटलपासून, ते कारण जवळ आहे। तिथे गेल्यानंतर पाहिलं तर ती महिला रस्त्यावरती बसलेली होती आणि तिच्या हातामध्ये तिचं बाळ होतं आणि तिचा नवरा तिच्या शेजारी डोक्याला हात लावून बसलेला होता। ते बाळ हातात घेतलं होतं पण ते बाळ रडत नव्हतं, श्वास घेत नव्हतं, काहीच करत नव्हतं। तिच्या हृदयाचे ठोके काळजीनं व्याकुळ झालेले होते। मी गेल्यानंतर पटकन तिथल्या जवळच्या महिलांना त्यांचे जे काही गळ्यातले स्टोल असतील किंवा ओढणी असेल ती घेऊन पूर्ण एक गोल सर्कल करून पहिलं तिला कव्हर केलं, कारण ओपनली रस्त्यावर महिलेची प्रसूती झाली नाही पाहिजे। त्यामुळे पहिलं गोल रिंगण करून कव्हर केलं। जवळपासच्या 15-20 महिलांनी मदतीचे हात पुढे आणले। रस्त्याने जाणारे रिक्षावाल्यांनी मदत केली। शेजारी मेडिकलचं दुकान होतं, त्यांनीही मदत केली। लागणारं इमर्जन्सी सामान पटकन आम्हाला दिलं। सुरुवातीला मी बाळाची नाळ कट केली। नाळ कट केल्यानंतरही बाळ जेव्हा रडत नाही, त्यानंतर मात्र सगळ्यांना प्रश्न असा पडला होता आणि सगळ्यांनाच काळजी वाटत होती की आता हे बाळ टिकेल की नाही। पण जे डॉक्टरांचं टेक्निक असतं ते टेक्निक वापरून मी थोडंसं त्या बाळाला थोपटलं, मसाज दिला आणि त्याला क्राय घेण्यासाठी प्रयत्न केला। 2-3 मिनिटांनंतर त्या बाळाने क्राय घेतला आणि त्यावेळेला सगळ्यांच्या चेहऱ्यावरती इतका आनंद होता आणि सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून माझंही कौतुक केलं, त्या बाळाचंही स्वागत केलं आणि माझ्यासाठी मला वाटतं तो खूप आनंदाचा क्षण आहे की सुखरूपपणे मी त्या दोन्ही जीव वाचवू शकले।